महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक अभूतपूर्व आहे. जे राजकारण गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या मैदानावर खेळलं गेलं त्यानं पूर्वीचे सारे डाव मोडून टाकले. आता नवे डाव पडले आहेत. ते डाव कसे पुनर्तत्वाला जातील याची पुनर्कल्पना कोणीही देऊ शकणार नाही. हे फक्त 23 नोव्हेंबरलाच आता समजू शकणार आहे. शिवसेना नेमकं कोणाची हा अणुउत्तरित प्रश्न अजूनही निर्णायकरित्या उद्धव ठाकरेंना सोडवायचा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल अशी अपेक्षा होती, पण तो आला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणूक हीच अंतिम परीक्षा असेल आणि ज्यांच्याकडे आमदारांचा मोठा आकडा असेल तोच विजेता ठरला जाईल. लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी 9 खासदार निवडून आणले. हे एकनाथ शिंदेपेक्षा जास्त होते, पण ती थोड्या फरकानं जिंकलेली शर्यत होती. शिवाय स्ट्राईक रेट ही कमी होता, त्यामुळं किंतु राहिलाच. त्यामुळे विधानसभा निवडणूक हीच आता निर्णायक संधी असणार आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी जास्त आमदार निवडून आणले आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर उद्धव यांच्या मुख्यमंत्रीपदावर दावा असेल. सरकार पडल्यावर त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यामुळे पुन्हा त्यांचं पदावर जाऊन त्यांना एका प्रकारे स्वतःसाठी न्याय मिळवता येईल. एका बाजूला एकनाथ शिंदे आहेत तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस आहेत. फडणवीसांना एक तर तू तरी राहशील किंवा मी तर असं आव्हान जाहीरपणे देऊन उद्धव कोणत्या स्पर्धात्मकतेनं ही निवडणूक लढत आहेत ते त्यांनी स्पष्ट केलंच आहे. आता उद्धव यांच्यासोबतच आदित्य ठाकरे यांच्या कारकिर्दीला निर्णायक वळण देऊ शकणारी ही निवडणूक असणार. शिवसेनेची धुरा आदित्य यांच्याकडे सोपवली जात आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी केलेल्या भाषणानं ते स्पष्ट झालं. शिवाय सेनेच्या सर्वाधिक सभा घेऊन आदित्य हेच मुख्य प्रचारक असणार आहे. त्यामुळे या निकालांचा त्यांच्यावरही दीर्घकालीन परिणाम असणार आहे. शिंदे या निवडणुकीत 2 लढाया लढत आहेत. कारण एक, उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेवरच्या दाव्याची अधिक आमदार त्यांनी आणले तर शिंदेचा दावा सिद्ध होईल. पण जर त्यात अपयश आलं तर हाती असलेला पक्ष हातून सुटेल. शिंदेची दुसरी लढाई ही सत्तेत राहण्यासाठी भाजप सोबतची आहे. कोणत्याही आघाडीला बहुमत कमी पडलं तर शिंदेचं महत्त्व वाढणार आहे आणि त्यांचा सत्तेत राहण्यासाठीचा मार्ग सुकर होणार आहे. सत्तेत राहणं त्यांच्या सध्याच्या राजकारणासाठी आवश्यक आहे. म्हणूनच या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणून आघाड्यांच्या राजकारणात स्वतःचं महत्त्व राखणं हे शिंदेचं स्वतःचं राजकारण टिकण्यासाठीच गरजेचं असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपनं गेल्या 5 वर्षामध्ये जे राजकारण खेळलंय ते मतदारांना पटवून देण्याची खबरदारी त्यांच्यावरती आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची सत्तेत मित्र म्हणून असलेली शिवसेना त्यांनाच आव्हान बनून पाहत आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं युद्ध वैयक्तिक पातळीवर चालू आहे असं चित्र आहे. शिवाय मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान फडणवीसांना वैयक्तिक दोषी ठरवून आरोप करणं सुरूच ठेवलं होतं. त्यामुळं एकंदरीतच पक्षांतर्गत, युती अंतर्गत, विरोधी पक्षातले आणि राजकारणाबाहेरचे अशा सगळ्याच विरोधकांना उत्तर द्यायला लावणारी ही निवडणूक म्हणजे देवेंद्र फडणवीसांची आजवरची सर्वात अवघड परीक्षा ठरेल. अजित पवार आणि शरद पवार जर या निवडणुकीत स्पर्धेत टिकून राहण्यासारखं यश अजित पवारांच्या वाट्याला आलं नाही तर त्यांच्या हातून सगळंच सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी त्यांच्या कुटुंबापासून पक्षापर्यंत सगळंच पुन्हा एकदा या निवडणुकीत पणाला लावलं आहे. एका बाजूला लोकसभेतलं अपयश आहे कारण त्यांचा फक्त एकच खासदार निवडून येऊ शकला. त्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाही बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. त्यामुळं या निवडणुकीत जर अजित पवारांना आपल्या आमदारांचा सन्मानजनक आकडा आणता येऊ शकला नाही तर भाजपाच्या लेखी त्यांचं महत्त्व उडणार नाही. त्यामुळे पुढे त्यांचं राजकारण अवघड होईल. शिवाय राष्ट्रवादीवरचा त्यांचा दावाही मातीमोल ठरेल. अजित पवारांसाठी ही निवडणूक अधिक निर्णायक आणि इतरांपेक्षा वेगळी आहे. कारण प्रत्यक्ष त्यांच्या सख्या पुतण्या योगेंद्र पवार हाच त्यांना बारामतीतून आव्हान देतोय. म्हणजे असं आव्हान त्यांनी त्यांच्या काकांना दिलं तसंच आव्हान आता काका म्हणून अजित पवारांसमोर उभा आहे.
राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष सुद्धा या निवडणुकीत एक निर्णायक लढत देत आहे. गेल्या काही निवडणुकांमधल्या सतत अपयशानंतर पुन्हा एकदा तो यशाची चव चाखू इच्छितोय. ते यश मिळालं तर अगोदरच बहुआयामी झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात राज नवा रंग आणतील. या निवडणुकीत त्यांनी आपले पुत्र अमित ठाकरे यांना पहिल्यांदाच उमेदवार म्हणून उभं केलं. ही पक्षासाठी, राज यांच्या राजकारणासाठी आणि अमित यांच्या सुरू होत असलेल्या कारकिर्दीसाठी मोठी घटना आहे. त्यांना त्यात यश मिळवायचं लागेल, सोबत आमदारांचा दुष्काळही संपवावा लागेल. अजून एक अपयश अधिक अडथळे तयार करू शकते. अशाच नवीन व्हिडिओसाठी AN न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा.